तर मुंबई ताब्यात घेण्याचं स्वप्न उद्ध्वस्त करा. मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर ते माज करतायत. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. निवडणुकीला एकजुटीने सामोरं जा असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलंय. सत्ता नसली तरी आपला दबदबा कमी झाला नाहीये. कुणाला किती जागा मिळाल्या यावरून नाराज होऊ नका, त्याची नाराजी नकोय. प्रचार सभेत अनेक गोष्टी बाहेर काढणार असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिलेला आहे. निवडणुकीला एकजुटीने सामोरं जाण्याचं आवाहनही राज ठाकरे यांनी केलंय. मुंबई ताबा मिळवण्याचं त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करा. ईव्हीएमच्या जोरावर सत्ताधारी माज करतायत. मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. निवडणूक आयोगात सर्व बसवलेली माणसं आहेत. कुणाला किती जागा हव्यात यावरून नाराज होऊ नका. मराठी माणसाच्या हितापुढे सर्व मुद्दे क्षुल्लक आहेत. सत्ताधाऱ्यांना गाडण्यासाठी एकत्र या. सत्तेविना राहिलो पण आपला दबदबा मात्र कायम राहिलेला आहे. प्रचार सभेत अनेक मुद्दे स्पष्ट करणार असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आज उद्या फॉर्म भरले जातील, जल्लोष करा असंही त्यांनी म्हटलंय. सत्ता नसली तरी मनसेचा दबदबा कायम, अशा प्रकारचं देखील वक्तव्य आजच्या मेळाव्यामध्ये केलंय. काल पण होता, आज पण आहे, उद्या पण राहील. सत्ता काली नव्हती, आज येणार आहे आणि उद्या सत्तेत आम्ही बसणार. अजूनही लोकांच्या मनामध्ये संशय आहे की ईव्हीएम इथे गोंधळ आहे, घोटाळा होतोय आणि म्हणून साहेबांनी ते भाष्य केलेलं आहे. आणि साहेबांनी हे पण सांगितलं, एक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देशाचा पंतप्रधान जर प्रचाराला येणार असेल तर मला कळतच नाही. आणि पक्षाच्या ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आणि म्हणून जोपर्यंत असं होणार आहे तोपर्यंत आपल्याला सावध राहायला पाहिजे.